गाव इथून बिलोली तालुका नांदेड जिल्ह्याहून इथं आलो आहे. आमचं 1 तारखेचं आमरण उपोषण सुरू आहे 1 तारखेपासून. आणि प्रशासनानं इथं कुठलीही दखल घेत नाही. आम्ही 3 दिवस झालं आमरण उपोषण करून इथं झोपून आहोत. कोणी मेडिकलवाला चेक करायला आलेला नाही, BP वाढलेलं चेक करायला आलं नाही, कुठल्याच गोष्टीचं चेक करायला नाही. आणि आमच्या मेन म्हणजे प्रमुख मागण्या जे शासनाची विधिमंडळ अंदाज समिती आली ती नांदेडला, त्यांना आम्ही आमच्या तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही रीतसर त्यांना रेतीघाटावर घेऊन गेलो आणि त्यांच्या निदर्शनामध्ये संपूर्ण गोष्टी अवैध उत्खननाच्या आणून दिलं. घरकुलासाठी रेती नाही, लाखो ब्रास रेती घाटवाला घेऊन जातो, त्याच्या नियमाच्या अटीशर्तीचं पालन करत नाही. आणि जे शासनाचे तहसीलदार असो, SDO असो, ह्यांच्या संगनमताने हे सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि या सगळ्यांना चेहरामेरी काहीतरी घेऊन हे सगळं अवैध उत्खनन जोरात चालू आहे. कुठलाच आळा नाही, चेकपोस्टला कुठला आळा नाही, कुठलं नियंत्रण नाही. आणि जो कोणी निदर्शनामध्ये ह्या अधिकाऱ्याच्या कोणत्याही गोष्टी आम्ही समोर आणून देतो, त्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करणे, खोटे काही करणे, धमक्या देणे, अशा गोष्टी हे अधिकारी करत आहेत. आमची प्रशासनाला एकच विनंती आहे, जोपर्यंत यांच्यावर कारवाई होत नाही, जो विधिमंडळाचा माननीय खोतकर साहेबांनी जे तात्काळ आदेश दिले कलेक्टर साहेबांना की तुम्ही तात्काळ त्यांना यांनी राष्ट्रीय संपत्तीचं नुकसान करत आहेत, त्यांना फासावर लटकाय पाहिजे, तर त्यांना तात्काळ निलंबित करा असे त्यांचे आदेश असतानाही त्यांनी अजून कुठलीही 1 महिना झाला कारवाई झाली नाही. तरी आमची एक मनापासून विनंती आहे की जोपर्यंत कारवाई त्यांच्यावर निलंबनाची होणार नाही, आम्ही तोपर्यंत इथून हटणार नाही. आम्ही उपोषणावर ठाम आहोत. आमचा जीव गेला तरी आम्ही हटणार नाही. आमची ही नोंद आहे. तुम्ही शासनाकडे पाठपुरावा किती वेळेस केला? आम्ही 26 जानेवारीपासून पाठपुरावा करत आहे. आमचं 2 वेळेस आत्मदहन झालं आणि त्या दिवशी पण आत्मदहन करून आम्ही आमचं आमरण उपोषण जे होतं आत्मदहनातून करून नंतर आम्ही आमरण उपोषणाला बसलो. आणि अधिकृत तिथलं जे पोलीस स्टेशन आहे हे बेगमपुरा ह्या ठिकाणी 168 हे आम्हाला नोटीस दिली बेकायदेशीरपणे. आम्ही काय दहशतवादी आहोत का? आम्ही काय कोणाला काय गुंडगिरी करतो का? लोकशाहीप्रमाणे आम्ही इथं उपोषणाला बसलो. आमचा अधिकार नाही का? आम्हाला एकच विनंती आहे की आमचा उद्रेक होऊ नये. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचा जीव गेला तरी आम्ही प्रशासनाला मोडून टाकून शेवटी कारवाई झाल्याशिवाय आम्ही सोडणार नाही. तुम्ही 1 तारखेपासून उपोषणाला बसलेला आहात. तुमची दखल इथे कोणी घेतली नाही का विभागीय आयुक्त कार्यालयातून? कोणीच घेतलं नाही. विभागीय आयुक्त कार्यालय साहेबांना सगळे पुरावे वृत्तपत्रातल्या बातम्या 48 आणि 42 व्हिडिओ पेनड्राईव्हमध्ये हे सगळा बंच करून श्रीकांत साहेबांना द्यायला गेलं तर ठीक आहे मी पाहतो म्हणले, बाजूला ठेवले आणि ठेवून आम्ही उपोषण करत आहोत 1 तारखेपासून. तर इथं एकही मेडिकल चेकअप करायला अधिकारी आला नाही आणि पोलीस प्रशासनाचा माणूस इथं बघायला तयार नाही. रोडवर कोण हिंडतात, कोण रेती माफियाहून मारून टाकले, काय झालं याची कुठलीही त्याने अशी ठोस भूमिका घेऊन जबाबदारी घेऊन इथं त्याही आमच्याकडं कुठलीही पाहणी करत नाहीत. आता अशा वेळेस तुम्हाला कोणी वाळू माफियाने कुठून धमकी दिली का? असे फोनवर धमक्या येत आहेत, पण आम्ही त्या धमक्याला काही भीत नाही. पण आमचा जीव गेला तरी आम्ही कारवाईचे माननीय विभागीय आयुक्त साहेबांनी जोपर्यंत कारवाईचे आदेश त्यांना निलंबनाचे देत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही. आम्ही उपोषणावर ठाम आहोत. काय नाव सर तुमचं? साईनाथ पांढरे, अशोक रामराव हिवराळे. बोल ना.